जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। नागठाणे तालुका पलूस येथे 17 मार्च रोजी संध्याकाळी सुमारे 8:30 वाजता गावच्या प्रवेशद्वार रस्त्यावरील वादळामुळे लाईट गेल्या व पाटोळे टॉवर परिसरात पाईपलाईन दुरुस्तीसाठी रस्त्याचं खोदकाम केलेल्या खड्ड्यात निवृत्त पोलीस भगवान महादेव देसाई हे पडून गंभीर अपघात झाला। खड्ड्याच्या ठिकाणी खबरदारी म्हणून कोणतेही सुरक्षा बॅरिगेड, सूचना फलक किंवा संरक्षणाची उपाययोजना करण्यात आलेली नव्हती। कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामुळे श्री भगवान देसाई यांचा गंभीर अपघात झाला असून सध्या ते कोयना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ईश्वरपूर येथे ॲडमिट आहेत। सुदैवाने सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। मात्र हा अपघात केवळ काम कशाही प्रकारे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करून कॉन्ट्रॅक्टरने नागरिकांच्या सुरक्षिततेकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं। सध्या अशा निष्काळजीपणाच्या खूप घटना घडत असून जनतेच्या जीविताशी परिणामी संबंधित अपघातग्रस्तांच्या सर्व कुटुंबियांच्या आर्थिक व मानसिक हानीस कारण ठरतात। संबंधित कॉन्ट्रॅक्टरच्या संस्थेचे व ठेकेदाराचे नाव शुभम कन्स्ट्रक्शन व सुरेश भोई असं नाव असल्याचे समजतं। असे अपघात पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित संस्था तसेच कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित व्यक्तीस योग्य ती मदत व नुकसान भरपाई मिळावी यासाठी संबंधित विभागाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी असं मत पीडिताचे भाऊ पोपट महादेव देसाई यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले। सत्यमुख प्रतिनिधी सुरेश केसरकर। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।